Hello dear students, welcome back to our channel. Today we are going to learn 2.2 The Worth of a Fabric. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2.2 The Worth of a Fabric या पाठाचा अभ्यास करणार आहोत. लेसन सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळतील. थिरुवल्लुवर वॉज अ ग्रेट तमिळ सेंट पोएट. तर थिरुवल्लुवर हे अतिशय महान असे तमिळ संत कवी होते, म्हणजे ते साधू संतसुद्धा होते आणि कवीसुद्धा होते. हू लिव्ड मोर दॅन 2000 इयर्स अगो. 2000 वर्षांपूर्वी होऊन गेले. तिरुकुरल इज द बुक ऑफ हिज टीचिंग्स. म्हणजे त्यांनी एक बुक लिहिलेलं होतं थिरुकुरल, आणि ज्यात त्यांची शिकवण सांगितलेली आहे. इट इज ग्रेटली लव्ड अँड रिस्पेक्टेड इवन टुडे. तर आजसुद्धा ते पुस्तक खूप लोकप्रिय आहे. लोक खूप त्या बुकला रिस्पेक्ट देतात. थिरुवल्लुवर वॉज अ टेक्स्टाईल विवर. तर टेक्स्टाईल म्हणजे काय, तर कापड. तर थिरुवल्लुवर हे टेक्स्टाईल विवर म्हणजे कापड विणणारे विणकरसुद्धा होते. ही वोव ब्युटिफुल फॅब्रिक्स अँड सारीज अँड सोल्ड देम इन दी मार्केट. तर ते खूप सुंदर असे कापड, फॅब्रिक म्हणजे कापड आणि साड्या विणायचे आणि त्यांना मार्केटमध्ये विकायचे. पीपल सेड दॅट ही नेवर गॉट अँग्री, नेवर यूज्ड बॅड वर्ड्स, नेवर शाउटेड ॲट एनीवन. लोक म्हणायचे की त्यांना कधीही राग येत नसे आणि ते कधीही कोणाला वाईट शब्द बोलत नसत किंवा कधीही कोणावर ते ओरडत नसत. इन दी सेम टाउन देअर लिव्ह अ रिच यंग मॅन. तर त्याच शहरामध्ये एक तरुण आणि श्रीमंत मुलगा राहत असे. ही वेस्टेड मोस्ट ऑफ हिज टाईम रोमिंग अराउंड विथ हिज फ्रेंड्स. रोमिंग म्हणजे काय, तर भटकणे. तर तो त्याचा बराचसा वेळ वाया घालवायचा आणि मित्रांसोबत भटकायचा, टवाळक्या करायचा आणि वाया घालायचा. त्यातच तो त्याचा वेळ वाया घालायचा. दे ऑफन मेड फन ऑफ अदर पीपल. आणि ते बऱ्याच वेळा लोकांची मजा घ्यायचे, त्यांना त्रास द्यायचे आणि चिडवायचे. आय डोंट बिलीव्ह व्हॉट पीपल से अबाउट दिस वल्लुवर, सेड द यंग मॅन वन डे. मग एके दिवशी तो तरुण मुलगा म्हणाला की लोक वल्लुवरबद्दल काय म्हणतात याच्यावर माझा विश्वास नाही आहे. आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री, कम ऑन लेट्स हॅव सम फन टुडे. मला खात्री आहे की मी त्याला राग आणू शकतो किंवा त्याला चीड आणू शकतो, त्याला त्रास देऊ शकतो. तर चला आज आपण काहीतरी फन करूया, म्हणजे काहीतरी मजेशीर गमतीशीर त्या वल्लुवरसोबत करूया. So the arrogant young man approached Thiruvallur in the market and picked up a beautiful piece of fabric. Arrogant म्हणजे गर्विष्ठ आणि उद्धट मुलाने मार्केटमध्ये त्या थिरुवल्लुवरशी संपर्क साधला. त्याच्या दुकानावर ते गेले आणि त्याच्या दुकानावर गेल्यानंतर त्यांनी एक सुंदर कापड उचलले. हाऊ मच डज दिस होल फॅब्रिक कॉस्ट, ही आस्क्ड. मग त्याने विचारले की या संपूर्ण कापडाची किंमत काय आहे. 8 coins. द सेंट नेम द प्राइस. मग त्या साधूने उत्तर दिले की 8 coins, त्याचे 8 coins झाले. द यंग मॅन अनफोल्डेड द फॅब्रिक अँड टोअर इट इंटू 2. मग त्या तरुण मुलाने ते कापड, त्याची घडी मोडली. अनफोल्डेड म्हणजे त्याची घडी मोडली आणि ते 2 तुकड्यांमध्ये फाडले. टोअर म्हणजे फाडले. व्हॉट्स द प्राईस ऑफ दिस पीस नाऊ. मग आता या कापडाची किंमत काय आहे. 2 तुकडे केल्यानंतर त्यांनी विचारलं की आता या कापडाची किंमत काय आहे. 4 coins. द सेंट ॲन्सर्ड पोलाइटली. मग त्या साधूने नम्रपणे उत्तर दिले की 4 coins झाले. द यूथ वॉज टेकन अबॅक. मग त्या तरुण मुलांना आश्चर्य वाटले. वाय डझंट द मॅन गेट अँग्री, की त्या साधूला, त्या माणसाला राग का येत नाही आहे. त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले. ही थॉट
ही देन टोअर द हाफ पीसेस इंटू हाफ अगेन. मग त्याने त्या अर्ध्या कापडाचे अजून अर्धे तुकडे केले, म्हणजे अर्ध्या तुकड्यांमध्ये ते कापड अजून त्याने फाडले. अँड नाव 2 कॉईन्स वॉज द आन्सर. मग पुन्हा त्या साधूने उत्तर दिले की आता 2 कॉईन्स झाले. नाव इट वॉज द यंग मॅन हू बिकेम इम्पेशंट अँड ॲजिटेटेड. आता त्या तरुण मुलाची सहनशक्ती संपली आणि तो अस्वस्थ झाला. ही टोअर द पीसेस इंटू हाफ अगेन अँड अगेन सेईंग अँड नाव व्हॉट्स द प्राईस नाव. आणि तो पुन्हा त्या अर्ध्या कापडाचे परत अर्धे तुकडे करत गेला आणि त्याची किंमत विचारत गेला. थिरुवल्लुवर कामली वेंट ऑन रिड्युसिंग द प्राईस टू हाफ एव्हरी टाईम. मग थिरुवल्लुवर यांनी सुद्धा प्रत्येक वेळी आपल्या कापडाची किंमत अर्धी कमी केली, म्हणजे 8, 4, 2, 1 अशाप्रमाणे. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्यूस टू रॅग्स. मग सगळ्यात शेवटी त्या कापडाचे इतके तुकडे झाले की त्याच्या चिंध्या झाल्या. सो थिरुवल्लुवर सेड in a quiet tone, now this fabric has become worthless. मग आता थिरुवल्लुवर यांनी सौम्य शब्दात त्याला उत्तर दिलं की आता या कापडाची काहीही किंमत नाही आहे. आय विल नॉट नेम एनी प्राईस फॉर दिस रॅग्स. मी आता या चिंध्यांची काहीही किंमत लावू शकत नाही असे ते म्हणाले. द यंग मॅन डिड नॉट नो व्हॉट टू से. आता त्या तरुण मुलाला काय उत्तर द्यावे, काय बोलावे हे सुचत नव्हते. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. परंतु त्याला त्याच्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. सो ही ऑफर्ड टू पे 8 कॉईन्स टू द सेंट. मग त्याने त्या साधूला त्या कापडाबद्दल 8 कॉईन्स देणे ठरवले. फॉर दी फर्स्ट टाईम थिरुवल्लुवर स्माइल्ड बट ही रिफ्यूज टू टेक द मनी. मग थिरुवल्लुवर यांनी स्मितहास्य केले, त्यांनी स्माईल केली आणि त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. यंग मॅन, नाव दिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज. मग त्यांनी सांगितले की बघ तरुण मुला, आता या कापडाची काहीही किंमत नाही आहे आणि हे कापड आता काहीही उपयोगाचे नाही आहे. इट हॅज बिकम वर्थलेस. आता त्याची काहीही किंमत नाही, ते किंमत शून्य आहे. कारण की वाय, बिकॉज नो वन विल बी एबल टू वेअर इट नाव. कारण की आता त्या कापडाला कोणीही नेसू शकत नाही, कोणीही परिधान करू शकत नाही किंवा त्याचे कोणीही कपडे शिवू शकत नाही. डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. तुला माहिती आहे का, ते कापड एका दिवसात तयार झालेलं नाही. मेनी पीपल हॅव टॉइल्ड टू मेक इट. अनेक लोकांची मेहनत त्यामागे आहे. The farmer who grew cotton in his field worked hard for the months through the sun and rain. सर्वात अगोदर शेतकऱ्याला कापूस पिकवण्यासाठी उन्हात आणि पावसात खूप राबावं लागलेलं आहे. त्याच्या शेतामध्ये त्याने खूप मेहनत केली आहे, तेव्हा कुठे तो कापूस पिकलेला आहे. He picked cotton from each ball and gave it to for spinning. मग त्याने कापूस पिकल्यानंतर त्याने प्रत्येक कापसाचा बोंडा वेचून तो स्पिनिंगसाठी म्हणजे सूत कताईसाठी दिलेला आहे. स्पिनिंग म्हणजे जेणेकरून त्यातून जे कापसाच्या सरक्या काढल्या जातात आणि कापूस धागे बनवण्यासाठी तयार केला जातो. देन समवन एल्स कार्डेड द कॉटन अँड स्पन इट इंटू लॉंग युनिफॉर्म थ्रेड्स. मग आणि त्यानंतर काही लोकांनी त्याला स्पन केलेला आहे, त्यातून त्या सरक्या काढून तो कापूस थ्रेड्स बनवण्यासाठी, दोरे बनवण्यासाठी तो तयार केलेला आहे. द थ्रेड्स वेअर डायड केअरफुली सो दॅट दे लुक ऑन दीज लवली कलर्स. मग थ्रेड्स तयार केल्यानंतर, धागे तयार केल्यानंतर त्याला डाय केलेला आहे, विविध रंगांमध्ये त्याला रंगवलेलं आहे. माय वाईफ अँड आय वोव द थ्रेड्स टुगेदर. आणि त्यानंतर मग ते रंगीत धागे यूज करून आम्ही सुंदर सुंदर डिझाईनचे फॅब्रिक्स तयार करतो.
पुटिंग इन ब्युटिफुल डिझाईन, म्हणजे त्यानंतर आम्ही ते रंगीत धागे यूज करून माझी पत्नी आणि मी ते धागे विणून सुंदर सुंदर कापड तयार करतो. वी थॉट सम डे समवन विल लाईक दिस फॅब्रिक. मग आम्हाला वाटलं की एक दिवस कोणीतरी येईल आणि कोणाला तरी हे कापड आवडेल. विल बी हॅपी टू वेअर इट. मग एक दिवस कोणीतरी येईल, त्याला ते कापड आवडेल आणि तो ते घेऊन जाईल आणि त्यापासून कपडे शिवेल किंवा ते नेसेल आणि त्यापासून त्याला खूप आनंद होईल. देन ऑल अवर वर्क वूड हॅव बीन रिवॉर्डेड. आणि मग त्यानंतर आमच्या या एवढ्या श्रमाची आम्हाला चांगली किंमत मिळेल किंवा रिवॉर्ड मिळेल. वेन यू डिस्ट्रॉय द फॅब्रिक यू डिस्ट्रॉय ऑल दी लव अँड लेबर दॅट वेंट इन टू इट्स मेकिंग. ज्यावेळी तू हे कापड डिस्ट्रॉय केलं, त्याला फाडलं आणि ते खराब केलं, त्यावेळी तू त्या कापडामागे, ते कापड ज्यावेळी तयार झालं त्यामागची सगळं प्रेम आणि सगळी मेहनत तू वाया घातलीस, तीसुद्धा तू डिस्ट्रॉय केलीस. मनी कॅनॉट ब्रिंग इट बॅक. तर पैसा ती मेहनत, ते प्रेम परत आणू शकत नाही. द सॉफ्टली स्पोकन वर्ड्स टच द यंग मॅन्स हर्ट. मग साधूने बोललेल्या त्या सौम्य शब्दांनी त्याच्या हृदयाला स्पर्श केला, तरुण मुलाच्या हृदयाला स्पर्श केला. नाव ही वॉज रिअली अशेम ऑफ हिमसेल्फ. मग आता त्याला त्याच्या कर्तृत्वाची, त्याने जे कृत्य केलेलं होतं त्याबद्दल त्याला लाज वाटू लागली. अँड डू यू नो, थिरुवल्लुवर वेंट ऑन टू से, I can weave another fabric like this, but our life is also like this fabric. मग थिरुवल्लुवर यांनी म्हटले की मी पुन्हा तसे कापड विणू शकतो, पण काय की आपलं जीवन, आपलं आयुष्यसुद्धा या कापडासारखंच आहे. इफ यू टिअर इट अपार्ट विथ हिज हेस्टी थॉटलेस ॲक्शन्स इट विल बी डिस्ट्रॉईड. जर तू तुझं आयुष्य असंच घाईघाईत आणि विचार न करता काही कृती करशील तर ते तू वाया घालशील. अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन. आणि ते तुला परत मिळणार नाही. थिरुवल्लुवर्स वर्ड्स ओपन द यंग मॅन्स आईज. थिरुवल्लुवर यांच्या शब्दांनी त्या तरुण मुलाचे डोळे उघडले. देन ही डिसाइडेड टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. मग त्याने आपला आळशीपणा, आयडलनेस म्हणजे आळशीपणा आणि वाईट सवयी यांचा त्याग करण्याचे ठरवले. गिव्ह अप म्हणजे त्याग करण्याचे. तर अशा प्रकारे त्याने आपलं वर्तन सुधारण्याचा निर्णय घेतला. आता आपण क्वेश्चन आन्सर्सकडे पाहूया. फ्रॉम पेयर्स प्रेझेंट इन दी क्लास द कन्व्हर्सेशन बिटवीन थिरुवल्लुवर अँड दी यंग मॅन. तर थिरुवल्लुवर आणि यंग मॅन यांच्यातलं जे कन्व्हर्सेशन आहे ते तुम्हाला पेयर तयार करून प्रेझेंट करायचं आहे. डिस्क्राईब दी फॉलोइंग विथ दी हेल्प ऑफ दी स्टोरी. थिरुवल्लुवर, द रिच यंग मॅन, द फॅब्रिक वोवन बाय थिरुवल्लुवर. तर या प्रश्नाचे उत्तर आपण पुढे देत आहोत. Read aloud the speech in which Thiruvalluvar explains how the fabric was made. तर फॅब्रिक कसं तयार झालं यात हे थिरुवल्लुवर यांच्या शब्दामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. त्यांनी काय काय सांगितलं होतं त्या पद्धतीने आपल्याला ते एक्सप्लेन करायचं आहे. प्रेझेंट द प्रोसेस इन दी फॉर्म ऑफ अ चार्ट. ड्रॉ पिक्चर्स फॉर दी चार्ट अँड लेबल देम. तर ती प्रोसेस एका आपल्याला चार्टमध्ये तयार करायची आहे आणि ती ड्रॉ करायची आहे आणि त्याला नावंसुद्धा द्यायची आहेत. क्लासिफाय द वर्ड्स इन A and B into positive and negative words. A. Great, beautiful, arrogant, impatient, quiet, worthless, proud, happy, thoughtless, hasty.
B. Shouted at, wasted, answered, offered, smiled, refused, toiled, grew, died, rewarded and destroyed. तर हे वर्ड्स आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्समध्ये क्लासिफाय करायचे आहेत. पहा, पॉझिटिव्ह वर्ड्स ग्रेट, ब्युटिफुल, क्वाईट. तसेच हॅप्पी हे वर्ड्स आपले पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत. तर ॲरोगंट, इम्पेशंट, त्यानंतर क्वाईट, प्राऊड, थॉटलेस अँड हेस्टी हे निगेटिव्ह वर्ड्स आहेत. आन्सर्ड हा पॉझिटिव्ह वर्ड आहे. तर ऑफर्ड, स्माइल्ड, ग्रीव, डाईड अँड रिवॉर्डेड हे सुद्धा शब्द पॉझिटिव्ह आहेत. तर उरलेले शब्द निगेटिव्ह आहेत. राईट द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तर पहा, पोलाइटली, रूडली, काल्मली, अँग्रीली, सॉफ्टली, लाऊडली किंवा हार्शली, केअरफुली, केअरलेसली. फाइंड द फॉलोइंग ॲडवर्ब्स इन द स्टोरी. व्हॉट वर्ब्स डू दे टेल अस मोर अबाउट. राईट डाऊन द पेअर्स ऑफ वर्ब्स अँड ॲडवर्ब्स. तर पुढील या ॲडवर्ब्सला जास्तीत जास्त एक्सप्लेन करण्यासाठी अजून कोणते वर्ब्स यूज केले गेलेले आहेत ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर ॲगो, तर वर्ब येथे आपण यूज केलेला आहे लिव्ह. ग्रेटली इज लव इज रिस्पेक्टेड. टुडे इज लव इज रिस्पेक्टेड. पोलाइटली answered. Calmly went on reducing. Hard work. Use the following phrases in your own words. Roam around. तर पुढील आपल्याला फ्रेजेस यूज करायचे. रोम अराउंड. Once exam are over, children roam around here and there. एकदाची परीक्षा संपली की मुलं इकडे तिकडे फिरतात, भटकतात. Again and again. I asked the watchman again and again whether he had seen my puppy. Bring something back. Once the sun has set, nothing can bring it back the same day. एकदाचा सूर्य मावळला की कोणीही त्याला परत आणू शकत नाही त्याच दिवशी. There and then. The woman asked the thief to give back her chain there and then. तर इथे आपल्याला एक सुंदर चित्र दिलेलं आहे. तर या चित्रावरून तुम्ही पाहू शकता काय घडत आहे या गोष्टीमध्ये. तर अशा प्रकारे आपण द वर्थ ऑफ अ फॅब्रिक या पाठाचा, या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे आणि त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा. आणि जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.